टोला निघाला. पुण्यातल्या आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी विवाहित महिलेनं घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता समोर आली. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सासरच्या लोकांविरोधात स्नेहाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेत. स्नेहा झेंडगे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. या प्रकरणी कैलास सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. स्नेहा यांचं विशाल यांच्यासोबत लग्न झाले असल्याची माहिती आहे. दोघे देखील पुण्यातल्या आंबेगाव पठार परिसरात राहायला होते. लग्नानंतर स्नेहा आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये अनेक वेळा वाद झाले. स्नेहा हिला नीट स्वयंपाक करता येत नाही. तिने 20 लाख रुपये घेऊन यावे तसेच इतर कारणासाठी स्नेहाच्या सासरच्या मंडळींनी अनेक वेळा शारीरिक मानसिक छळ केलेला आहे आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचं म्हटलेलं आहे. मात्र आता स्नेहाच्या वडिलांनी आरोप केलेला आहे की तिची घातपात करण्यात आलेला आहे. सासरच्या लोकांविरोधात स्नेहाच्या नातेवाईकांनी गंभीर असे आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पोलीस पुढचा तपास करतायत.